मोठी बातमी समोर येते। विधान परिषद निवडणुकीसाठीची तारीख जाहीर करण्यात आली आहे। मोठी बातमी आहे निवडणुकांसंदर्भात। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि विधान परिषदेच्या या 9 जागांसाठी 12 मेला मतदान होणार असल्याची मोठी बातमी सध्या समोर येते। विधान परिषद निवडणुकांसाठी तारीख जाहीर झालेली आहे। 12 मेला मतदान प्रक्रिया होईल। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, वतीने आहे ते विधान परिषदेच्या जागेसाठी आहे तो कार्यक्रम जाहीर केलेला पाहायला मिळतो। या 9 जागा खरं तर 13 मे रोजी आहे ते रिक्त होतात आणि त्याच अगोदर खरं तर याचं मतदान प्रक्रिया आहे ती पार पडताना पाहायला मिळणार आहे। 12 तारखेला मतदानाची प्रक्रिया आहे ती पार पडताना पाहायला मिळेल आणि 13 तारखेला त्याचा निकाल आहे तो जाहीर होताना पाहायला मिळेल। त्याच दिवशी खरं तर 12 तारखेलाच काउंटिंग होताना पाहायला मिळणार आहे। 23 तारखेला याचे जे आहे ते अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे ती सुरू होताना पाहायला मिळणार आहे। 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे। त्यामुळे आता या 9 जागांसाठी नेमकं कशा पद्धतीने कोण अर्ज भरते हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की राष्ट्रवादीकडे यावेळेस आहे ते सर्वाधिक मतदान आहे। त्यामुळे महाविकास आघाडी या 9च्या 9 जागेवर उमेदवारी जाहीर करते का हे देखील पाहणं गरजेचं आहे का, की या 9 जागांवर बिनविरोध होते हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की उद्धव ठाकरे देखील यांचं देखील टर्म आहे ती संपते आणि त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधानसभेमध्ये येतात का ते उभे राहतात की दुसरं कोणाला संधी देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर विधान परिषदेच्या 9 जागा आहेत। 12 मेला मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर याचे निकाल लागतील। विधान परिषदेच्या 9 जागांसाठीची ही प्रक्रिया आहे। विधान परिषद निवडणुकांसाठीची तारीख जाहीर झालेली आहे, त्यामुळे उमेदवारी अर्ज नेमके कोण भरतायत, महाविकास आघाडीतून कोणते उमेदवार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 जागांसाठी 12 मेला मतदान प्रक्रिया पार पडेल। जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातली मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे 12 मेला।